नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलीस नाही रस्त्यावर, नाही चौकीत, मग आम्ही का बरे वाहने चालवू शिस्तीत? कोकणवासियांचा म्हसळकरांना सवाल। एसटी वाहन म्हसळा बाजारपेठेमधून न सोडण्याबाबत म्हसळा शांतता समितीच्या बैठकीत निर्णय झाला खरा, परंतु म्हसळा पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन मात्र म्हसळा शहरातील वाहतूक व्यवस्थेत कितीही बदल केला तरी असफलता आणण्यात अयशस्वी झाल्याचे चित्र रविवार दिनांक 24 रोजी दुपारी 12:30 वाजता दिघी नाक्यावर पोलीस चौकीसमोर दिसले। याच कोंडीत अडकलेल्या एका कोकणवासीय पर्यटकांनी चक्क पोलीस नाही रस्त्यावर, नाही चौकीत, मग आम्ही का बरे वाहने चालवू शिस्तीत असे सांगत स्थानिक वाहतूकदार करतात अतिरेकपणा, असे वाहतूक कोंडीत सापडलेल्या कोकणवासीय सांगत होता। पोलीस चौकीचा दरवाजा उघडा तर आत नाक्यावर एकही हवालदार नाही, याचा फोटोसुद्धा त्यांनी काढून घेतला। त्यातच स्थानिक पोलीस प्रशासनाने सर्व भिस्त होमगार्डवर टाकल्याने स्थानिक वाहतूकदार त्यांना दादच देत नाही, असे चित्र बायपास ते दिघी नाका, न्यू इंग्लिश स्कूल नाका ते दिघी नाका या अंतरात आहे। तहसीलदार यांनी शहरातील संपूर्ण वाहतूक ग्राहकांच्या सोयीसाठी शहराच्या बाहेरून वळवल्यामुळे प्रवाशांना एसटी स्टँडवर येण्यासाठी बसला किमान 11 ते 15 रुपये जास्त मोजून वेळेचा अपव्यय होतो आहे। नक्कीच बाजारपेठेतील ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे होण्यासाठी तोंडसुरे, न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा बायपास, पेट्रोल पंप येथे एसटी प्रमाणेच सर्व गाड्यांना प्रवेश द्यावा अशी अभ्यासू मागणी पुढे येत आहे। तर म्हसळा शहरात पोलिसांनी प्रत्येक चौकात शिस्तबद्ध बंदोबस्त लावणे, पार्किंगची सोय नसतानाही कशाही 2 चाकी 3 चाकी मारुती कार पार्किंग करणे यावर आवश्यकतेप्रमाणे कारवाई होणे गरजेचे आहे। पोलिसांचे कोणावरही कसलेही नियंत्रण नसल्याने दारुडेही रस्त्यावर निवांत झोपण्याच्या घटनेत वाढ होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंचा तृप्ती भोईर, म्हसळा।